हे बघ, तुला मी जास्त प्रश्न विचारणार नाहीये. तुला फक्त नाव सांगायचंय. कोणी सांगितली चोरी करायला? त्याने तुला पैसे दिले की जबरदस्ती केली तुझ्यावर? बोल. बरं ठीक आहे, असू दे जे काय असेल. नाव सांग, नाव सांग. कोण आहे तुझा बॉस? अरे सांगतो की नाही? सांगतो की नाही? सर, मी एकदा प्रयत्न करून बघते प्लीज. ठीक आहे, घे चार्ज. नाव काय तुझं? नाव काय तुझं? हे बघ, मी तुला शांतपणे विचारते. बाकी कुणी जरी इथं आलं ना, इतक्या शांतपणे नाही विचारणार. ते त्यांच्या भाषेत सगळं तुझ्याकडनं वदवून घेते. आत्ताच बघितलंस ना, तू हुशार वाटतोस. नाव सांग. अविनाश वारके, कुठं राहतोस? कृष्णानगर. कशासाठी करत होतास हे सगळं? काय विचारते, का करत होतास हे सगळं? पैशांसाठी. घरी कोण कोण असते तुझे? आणि हे काम का निवडलंस? अशी काय पैशांची गरज पडली की जीवावर बेतणारं काम निवडलंस? आई आजारी आहे आणि बहीण पण शिकते. मी इंजिनियर आहे. पैसे नसल्यामुळं नोकरी मिळाली नाही, म्हणून ह्या मार्गाला लागलो. हे बघ, तुला कमीत कमी शिक्षा होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. आणि सुटल्यानंतर तुझ्या नोकरीची जबाबदारी माझी. मी तुला मदत करीन, विश्वास ठेव माझ्यावर. पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. मला त्याचं नाव सांग ज्यानं तुझ्या गरजेचा फायदा घेतला, ज्यानं तुला हे काम सोपवलं. त्याला तुझ्या आईची, बहिणीची जरा बी काळजी नव्हती म्हणून तुला हे काम सोपवलं. आणि घरच्यांसाठी तू ते काम घेतलंस. मला माहितीये, घरच्यांसाठी माणूस वाटेल त्या थराला जायला तयार होतो. पण तुझ्या एका चुकीमुळे कित्येक घरं उद्ध्वस्त होऊ शकतात. याचा विचार केलास का तू? आपण फक्त आपल्या घरच्यांच्या सुखाचाच विचार करतो ना. हे बघ, मी तुझी बहीण आहे असं समज. मी तुला काही होऊ देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, जसं तुला तुझ्या कुटुंबाची काळजी आहे तसं मलाही माझं कुटुंब आहे ना. तू तुझ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली नको ते करून बसलास, पण मी तुला योग्य वाटेवर आहे. घे. मला त्या माणसाचं नाव सांग ज्यानं तुला हे करायला लावलं. नाही नाही, मी त्याचं नाव सांगितलं तर ते मला आणि माझ्या घरच्यांना सोडणार नाही. मला आणि माझ्या घरच्यांना तू मारून टाकेल. तुझ्या घरच्यांना प्रोटेक्शन द्यायची जबाबदारी माझी. विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ, मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार. काय करायचं ते तू ठर. पण तुला जर वाटत असेल त्या माणसानं अजून कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये तर तू मला नक्की सांगशील. अगं तुझा मत लयच वाढलेला दिसतोय. हा, सत्यादाजींची सासू म्हणून एकदम रेट कमी करून दिली ना भाजी. पण सत्यजितरावांनी लई मोलाची माणसं कमवल्यात बघ. तेवढे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आपली दिदी मिळाली. आणि दिदी सारखा माणूस त्यांना आयुष्यभर शोधून पण सापडणार नाही बघ. पण आपली मंजू पण काय सगळ्यांना लई जीव लावते बघ. सगळ्यांसाठी सगळं करते. आता मात्र एकदम सुखाने नांदल. म्हणजे सत्यजितरावनं सोडवलं ना आणि आपल्या सासरी गेली. सत्यदाजींमुळे झालंय हे सगळं. होय. हे आमरे, अगं पोलीस चौकी इथे जवळपासच आहे ना ग? हो, इकडे पलीकडेच आहे. मग जायचं का? आता तिथं कशाला? ती असेल कामात. तिथं कामाच्या मध्ये जाऊन काय करायचंय तिच्या? हा अगं, जर ती कामात असेल तरी बी मला तिला भेटावं वाटतंय ग. आठवण येते आईला लेकीची. होय, मग माझं लग्न झाल्यावर पण तुला माझी एवढीच आठवण येते का? बघू की. ऐक आता, तू पण ना आमरे कुठला इशे नाही, कुठं तू नेशील ना? अशीच करते. काय? ए थांब. ओ पकडा त्याला. थांबव. ए थांब. ए पकडा. माझी काय चुकी नाही. माझी काय चुकी नाही. तीच मध्ये आली आहे. आई लागले का गेले जोरात. थांब, आलीच मी. अरे आंधळा आहेस का काय?
गाडी चालवता येत नाही का? हा, दिसत नाही, अक्कल नाही का? माणसं मारा सुटलाय रस्त्याने. ए, तुम्ही मध्ये आलाय काय कळलं का? काय संबंध? स्वतः येऊन गाडी ठोकली, आम्हाला दिसत नाही तुला? ए लय बोलू नका, चल निघ. मी कधी मध्ये आले? आम्ही बाजूने चाललेलो, स्वतः अंगावर गाडी घातली. ए. अरे जीव गेला असता तर काय केलं असतं? अरे चल, गेला तर गेला, गेला तर नाही ना. ए चला घेऊन याला पोलीस स्टेशनला. ए माझी काही चुकी नाही, ती म्हातारीच मध्ये आली, कळत नाही तर ती यायचं कशाला? घरात बाहेर पडतीस कशाला मी म्हणतो. अहो दादा, आम्ही नीटच चाललो होतो. होय गप म्हातारे. ए, माझ्या आईशी नीट बोलायचा. ए असंच बोलणार जा, तुला काय करायचं कर. नाही, तू असं ऐकायचं नाहीस. हा तू चल. अरे, कुठे चल, पोलीस कुठे चल, स्टेशनला. चल चल, कुठे चल तिकडे चल. अरे, चल चल दाखव. ए, हा, अरे, चल, जाऊ चल. दे. देतो काय तुला, चल चल अरे, चल. बघ इथं तुझं काय अरे, होतंय ते. बिनधास्त आहे, चल तू आमरे, चल. चल तुझं माझाच उतरव दे मग आमरे, बरोबर. जाऊ दे, माझ्या एवढं आईला काय बोलतोस नाही रे? हा, तुझी हिंमत आमरे, कशी झाली ऐक. माझ्या आईला बोलायची? भारती मावशी, तू आधी कंप्लेंट लिहून घे माझी. या माणसाला ना आधी जेलमध्ये टाकायचे. आमरे, अगं तू जरा शांत हो. आई, तू नको मध्ये बोलूस. हा, भारती मावशी, मी तुला म्हणते ना, तू माझी कंप्लेंट आधी लिहून घे. अगं तू शांत हो, आधी काय झालं ते तरी सांग. अगं मावशी, या माणसाने गाडी आणून धडकवली आम्हाला आणि वरनं आम्हालाच काय पण बोलतोय. सगळी हाय, काय झालं? दिदे, ह्यो माणूस आहे ना, ह्यानं गाडी घातली अगं अंगावर आणि चूक स्वतःची असताना काही पण बोलत होता आम्हाला. ह्याला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचे. काय रे, माणसानं उडवायला गाडी चालवतोस का? नीट गाडी चालवायची अक्कल नाही? हो, तुम्ही मला नका सांगू, आधी यांना सांगा. नीट बोलायचा. हो मी नीटच बोलतोय आणि मी गाडी पण नीटच चालवत होतो. त्यांचं काही डोळं फुटलं होतं का? यांना रस्त्यावर कसं चालायचं पहिलं शिकवा आणि मग मला अक्कल शिकवा. बघितलंच तिथे, स्वतःची चूक असताना ह्यो माणूस असंच बोलत होता तिथे पण. माने, याला आत टाका, त्याशिवायची गुरमी जायची नाही. भेटतो का काय? चल आत तर आत. चांगली अद्दल घडवती दे ह्याला. आई बरी आहेस ना? जास्त नाही ना लागलं? वाईच मुक्का मार लागला. आमरे, आईला पहिले दवाखान्यात घेऊन जा आणि डॉक्टर काय म्हणतात ते मला फोन करून कळवायचं. हो, आणि तिकडनं थेट घरी जावा. हं? होय, चल येतो. सांभाळून जावा आणि काळजी घ्या. हं?